कापूस तिकडचा आहे का शांता काकू? जास्त तर फुटला दिसत नाही. कापूस तर जास्त दिसून नाही राहिला, 2-3 दिवसांनी असला तरी चालते. पण फुलं तोडून घेऊ आज. उद्या बाजार आहे तर होऊन जाते. चतुर्थी येऊन राहिली तर फुलं तोडून घेऊ. एवढ्याच पट्टीत आहे ना फुलं? हो एवढेच आहे. एवढं तर लवकर येईन शांता काकू. मग काय करू आपण? जेवढा वेळ फुलं तोडणं होईन तेवढा वेळ तोडू. मग कापूस पाहू. नाही तर तुरीच्या शेंगा आहेत त्या तोडून घेऊ. छाया तू काऊन नव्हती आली हो कॅम्पिंगले? मला तर कोणा चालच नाही म्हणलं. तुला मग खरंच माहीत नाही होतं का? नाही मला काहीच माहीत नाही होतं. माझ गुन्हा आहे. मला तर हिची आठवण होती, पण ती माझी नणद आली त्याच्यात आला म्हणजे काही समजलंच नाही. जाऊ द्या शांता काकू, तशी मी आली बी नसती. काहून का माझी आजी गेली तर मी तिथंच होती 4-5 दिवस गावाले. काकू त्या पद्मापासून वाचून राहत जा. काल तर दिवसभर मोबाईल घेऊच फिरे, याच्या घरी त्याच्या घरी. माझ्या घरी बी आली ती आणि मला म्हणे तुला नाही पाहिला का व्हिडिओ, तुला न्यूज नाही माहीत का गावातली नवीन. मोबाईल काय काढला आणि मग तो व्हिडिओ दाखवला. नाही तिची चांगली धुनकली. तिले म्हणलं सारेच्याच घरी बाजार आहे, आपलाच पाहून आहे. मला असं म्हणलं गलतीनं दिण्या गिण्याच्या हातानं. जाऊ दे त्या गोष्ट काही काढू नका. ते गोष्ट काढलं म्हणजे फालतूचं हे होते. भाऊजी बोलले का दिन्याले मग काल? शांतच होते, बोलले तर नाही काही. पण आता माहीत नाही काय करते तर. पोरगं बी ऐकत नाही ना, नाव म्हणून ऐकत नाही. काल साक्षीनं म्हणालता बिचारे दोघंही चांगले आहे. तर म्हणत होते काकू काही काळजी नका करू, काय आहे यात तर काही नवीन गोष्ट नाही आहे, हे तर होतच राहते, असं काय नवीन आहे याच्यात. आणि दिन्यालाही समजावलं अभ्यास करत जा, हे करत जा. हो ना बिचारे दोघंही चांगले आहे. हो ना, दोघाले कोणती करत होती? आता नवीन नवीन तर गावात आले होते, पण तरी आलेच ना. नाही तर बाकीचे पाय गावातले हासासाठी तयार राहते. आता हासा झाला तर हासनच ना. चला फुलं तोडू, गोष्टी तर आपल्या दिवसभर खतम नाही होत. आपण 4 जणी 4 कोणत्यात होऊ म्हणजे पटापटा तोडून होईल. फुलं टाकासाठी टोपले पाहिजे होते, टोपले नाही आणले. टोपले नाही तर नाही आहे, जाऊ दे थैले भरून घेऊ, थैल्यातच ठेवू. मग भाऊजीला फोन करून बोलावून घे. ओला कपडा गुंडाळून टोपले भरून ठेवा लागेल तुला. मी ते जेवून आलतो ना काकू, काय आणला डब्बा? हो काल ना भात आणि पोळ्या तशाच होत्या, ते जेवायला मन नाही लागे. तर मग त्याच्याकडे मी काल सकाळी चिवडा चांगला आणि म्हणलं घरी काय खाऊ, चाल मी वावरात जाऊन सगळ्या खाईन. ह्या तुरीच्या झाडं कोण काकू, फुलं नाही काही नाही, एवढीलेच राहिले. हे ना उशिरा पेरल्या होत्या ह्या तुरी, तर गेली पाणीही कमी झालं. आता आहे थोडेसे, आता माहीत नाही होते फुलं काय लागते, शेंगा काय नाही लागत तर माहीत नाही. तिकडे एक ओळ आहे ना लटपट आहे चांगली, जेवून घ्या थोडं थोडं आणि मग तिकडे जाऊ तोडायला शेंगा. खा, चांगले झाली का पोह्याची चिवडा? पोह्याचा नाही पोळ्याचा ना, भाताचा. तुमच्या हातचं काय पाहायचं आहे काकू, सगळंच चांगलं होते. तुम्ही काहून एक प्लेट ठेवून दिली होते काकू, दोघीचं एकातच. काकून मस्त करून प्लेटा घेत्या सारंच आणलं. खायच्यात घेतलं असतं हातानं, काय डब्यात म्हणून म्हणलं 2-3 प्लेटा टाकून दिल्या. आता ती संक्रांतचा बाजार येईन ना. हो सणामागं सण चालूच राहते. तीळ पाहा लागन, तीळ घ्यायचे आहे. आपल्या गावामध्ये नाही झाले का कोणाच्या वावरात तीळ? मस्त वावरात होय व, पण ह्या वर्षी काही पेरले नाही तर नाही आहे. ह्या वर्षी तीळ जराचे स्वस्त आहे म्हणते दरवर्षीपेक्षा. मा बहिणीच्या वावरात न लय तीळ पिकले म्हणे. ते विचारे मला तुझ्या गावात लागून तर आणून देईन का म्हणे कोणाले. तिले तसं अन्नही परवडलं पाहिजे ना. 10-12 जणी काही घेईन, 50 किलो खपन तर अन्न होई परवडन तिले. नाही 50 खपले, 25 किलो खपले तरी आणू शकते ते. एखादा क्विंटल झाला म्हणे ना चांगला. चांगले गावरानी तीळ आहे तिच्या घरचे. ह्या वर्षी पाटलीन बाईच्या वावरात झाले का तीळ? मला वाटते नसन त्याच्या वावरात. त्याला लय लागते तीळ. ते पोराईसाठी पाठवते, पोरीसाठी पाठवते, घरी चांगले ठेवते, धुळधाळ करून वाळून शिवून वर्षभर चटण्या खाते ते लोक. विचारून पाहिजे छाया पाटलीन काकूच्या घरी, त्याला जर लागत असेल तर आम्ही घेऊ 3-3, 4-4 किलो. राहते वर्षभर, काही खराब नाही होत. मी 2च किलो घेईन बा. मी 2-3 किलो घेईन. आपल्या चौघीची तर 8-9 किलो तीळ होऊन जाते. पाटलीन काकू घेईन 5-6 किलो, तर मग तिला मी सांगेन आणायला परवडते मग बहिणीले माझ्या. पोळ्याचा चिवडा बी काकू पोह्याले राय म्हणते, 1 नंबर केला तुम्ही. तुमच्या हाताला चवच खूप आहे बा. काय काय टाकलं जी काकू याच्यात? काय टाकलं, काय टाकणार आहे? आता चांगला हिरवा कांदा गिंदा आहे, वाटाण्याचे दाणे होते आणि 1-2 आलू कापले चांगले बारीक बारीक, तर त्याला टाकले फोडणीले कांदा आणि मिरचा. आणि मी का नाही मिरचा नाही, मिरचा तर टाकला ना, पण लसण, अद्रक, जिरं आणि हिरवी मिरची आणि गोडलिंबाचा पाला, संभार
याची चांगली चटणी केली अदरकची आणि ते टाकली चांगली. त्याच्या अनगाने पूर्ण याला झणझणपणा आली. आता ह्या गती हिवाळ्याचं काही चांगलं लागते, सारंच राहते म्हणूनच चांगले लागून राहिले. पूर्ण चटणी केली म्हणतात ते टाकली ना, म्हणूनच मस्त चव आली आहे. असं वाटते खाऊशाच लागून राहिले. खा आणखीन या डब्यात 2 डबे काढले आपण, आणखी 3रा डब्बा भरून आहे. पोटभर खा, रात्री लागून तरी जेव जाणू का. काय काकू इथं झोपू का मग आपण? जेवू ना, नशा नाही ना आपल्याला जेवल्यावर. कायची नशा आहे ते, एवढं काम केलं आपण वाकून वाकून पुरं झडते आपलं. चला आता तिकडच्या पट्टीत जाऊ ना, शेंगा तोडू. ह्या वर्षी सोल्याची भाजी खायलाच नाही भेटली. मावावरात चाल जा, खुडाली आली आहे म्हणे, सांगे हे थोडंसंच आहे म्हणायचे ना. पण चाल जा, उद्या किती जाऊ, सकाळीच जाऊ आणि येऊन जाऊ 10 वाजेवरी. मी येईन का सुनीता ताई? आता साऱ्यालाच चला म्हणलं तर तू काय वेगळी आहे का? नाही बा, आम्ही तुमच्यात काही जास्त राहत नाही म्हणून विचारलं. राहत काऊन नाही आमच्यात? आता आमच्यातच आहे तू. हो जी काकू, मला त्या दिवशी तुम्हाला म्हणलं ना काय मी कायचं एखादं दुकान टाका भाजीपाल्या गेल्याचं, तर मी अशीच का नाही बोलली. एक माझी मावस बहीण आहे, तिला विचारलं तर ते म्हणे तू तर पहिले म्हणे लग्नाच्या अगोदर पार्लरचा कोर्स केला म्हणे तू ना, तर त्या गावात एखादं पार्लर नसन ते एखादं टाकत कोण नाही म्हणे. कसेही 100-200 रुपयाला मरण नाही आहे म्हणे. पण तुझ्या हातात साफ आहे का? तुला जमन का, करता येईन का? किती वर्ष अगोदर केलं होतं तुला? तेव्हा जमे मले, पण काही ना काही प्रॅक्टिस पाहिजे. पाहा लागन एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊन 4-5 महिने काम करायला लागन. इकडे 4-5 महिने मी फुकटमध्ये तिथं जाईन तर मग इकडे फजिता नाही होईन. दररोज नको जात जाऊ, 2 दिवस जात जा आणि शिकून घे जाऊ. हुशार आहे तू, तशी लवकरच शिकशील. पहिले तुला केलंच तर आहे. तू गणी सुरुवातीला एकदम मोठे मोठे कामं नको घेजो. थ्रेडिंग, थोडेसे कटिंग कोणाची असे करजो, हे तर सोपंच आहे ना. पण सामानच काकू 10,000चं म्हणजे तर बचत गटाचं आहे ना, त्याच्यातून लोन काढून घेजो. लोन काढीन नाही तर माय हे याचे पैसे जमा आहे लाडकी बहिणीचे, ते पाहा लागन. चालन का आपल्या गावामध्ये? येईन का बाया माझ्याजवळ? येईन काऊन नाही, आपल्या गावातल्या बाया दुसऱ्या शहरात जातेस ना, इथे यायला काय आहे. तुला जागा लागेल ना तर माहिती आहे, मागची खोली आहे रिकामीच आहे, तिथं लावून देजो. थोडीशी चौकात बी आल्यासारखी होते, तिथंच लावजो तू. मी दिन ते खोली साफसफाई करून घेजो. भाऊ काही म्हणणार नाही का? काही नाही म्हणत भाऊ घेऊ मी, म्हणून मी विचारीन त्याला, काही नाही म्हणत हो. काकू दिवस बुडून राहिला, केव्हा जाऊ घरी? शेंगा तोडायच्या आहे म्हणता ना, गोष्टीवरच लागलो आपण तर. चांगलं वाटून राहिलं खुलं खुलं इथं. जेवलो तर असं वाटून राहिलं का तर नशा येऊन राहिली. एक लुटकी घ्या का काय असं लागते. त्याला काकू उठा, खूप वेळ झाला. कुठून येऊन राहिले 3 जणी? 3 नाही काकू, आम्ही 4 जणी होतो. आम्ही गेलतो फुलं तोडाले वावरात आणि मग तुरीच्या शेंगा तोडल्या. चौथी कुठं गेली? तिचं घर पहिले आलं, ते पहिले तिकडे घरी गेली. मी का म्हणत होती पाटलीन काकू, ह्या तुरीच्या शेंगा आहे एक थैला पण मी घरी पाठवल्या फुलाबरोबर, तर अमन साक्षीले थोड्याशा देऊन म्हणलं. करन का ते दाणे गिने, का दाणे करूनच द्या लागन? मला नाही वाटत तिला दाणे करायला, दाणे करता येते का नाही येत. शहरातली पोरगी दाणे साहित्य घेणारी असन. खूप आणल्या का काकू? हो खूप आणले आम्ही. असं करावं लागेल, नाही तर दाणे येत नाही, शेंगाही देत नाही तिले. तिले चांगले कडी गोळे करतो आणि तिले कडी गोळे नेऊन देईन. तसंच कर. मला नाही वाटत तिला कडी गोळी कधी केली असेल का नसेल केले तर. सांगितले का त्या दिवशी मला मॅगी करता येते म्हणे आणि 2 जणी मिळून स्वयंपाक करतो म्हणे. मग ते केव्हा दाणे करन ना काय करन. पण शांत्या एक गोष्ट म्हणू का? बोला ना. तू मस्त फेमस झाली मग, मला ते 1 नंबर आवडलं तुझं काम. मस्त फेमस झाली तू. तुम्हाला बी आवडलं ना? मला बी आवडलं. कोण होते असं फेमस? काकू पण काही लोक राहते जर कुकडे, त्याला नाही पाहूशा लागत. त्याला सुखात बी आणि दुखात बी त्याला काच्यातच सहभागी नाही होऊशा लागत. कोणाले बोलून राहिल्या सुनीता ताई तुम्ही? चाले कायले बोलू मी, जनरल बोलून राहिली. जाऊ द्या सुनीता, ज्याचं कर्म तो पाहिजे, आपण आपलं करत राहा. तुला पाहिजे का पद्मा शेंगा? संत द्या थोड्याशा. आता तुम्ही घरी नेले आहे त्या, येऊन जाजो घरी घेऊन जाजो. चला मित्रमंडळींनो, भेटू पुढच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा.